महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहेत, एक रायगड आणि शिरूर। मगाशीच आपल्याजवळ बोलत असताना परभणी लोकसभा मतदारसंघ जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडे आज आलेला आहे, त्या संदर्भातली सुद्धा भूमिका मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडली। त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती मतदारसंघातील या उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत। आपल्या मार्फत अधिकृत घोषणा या ठिकाणी पक्षाच्या वतीने मी करतो आहे। सर, यानंतर आणखी 2 मतदारसंघ ठरवणं अपेक्षित आहे, ते कधीपर्यंत होतील? आणि जे उमेदवार आहेत ते देखील नुकतेच मला भेटून गेले काही चर्चा आणि नाशिकमध्ये स्वतः म्हटलेलं आहे की दिल्लीतून माझं तिकीट फिक्स झालेलं आहे, नेमकी स्पष्टता त्या बाबतीत मी मगाशीच आपल्याला बोलत असताना सांगितलं आणि आत्ताही आपल्याला तेच बोलू इच्छितो आहे की वेट अँड वॉच फॉर सम आवर्स। असं नाही आहे, खरं तर त्या उमेदवारांची घोषणा तर अगोदर जाहीर सभेमध्येच झालेली होती, त्यामुळे ती गोष्ट आणि या गोष्टीचा काही कोइन्सिडन्स असण्याचं काही कारण नाही सर, काहीच कारण नाही। कारण मागे एकदा जाहीर सभेमध्ये सुद्धा त्या संदर्भातली घोषणा अधिकृत झाल्यासारखीच होती। सर, आपण जर बघितलं तर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, दुसरीकडे शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। या सगळ्या लढतीकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही एकत्र होतात, यानंतर एक परिवारातलेही 2 सदस्य समोरासमोर उभे ठाकले आहेत या निवडणुकीमध्ये, आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकाच विचारधारेचे जे पक्ष होते त्याचे 2 पक्ष झाले। आता ते त्याच पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादीकडनंच 2 उमेदवार त्या ठिकाणी एकमेकांसमोर असतील, 2 वेगवेगळ्या राष्ट्रवादी। तुमचा कनेक्ट होता आधी या सगळ्या लोकांसोबत, कसं बघता ही लढत कशी असेल? की जून महिन्यामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय बहुमताने त्या ठिकाणी घेतला। पक्षामध्ये लोकशाही आहे, त्या लोकशाहीच्या मार्गातून त्या ठिकाणी घेतला आणि महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी नेहमीच या बाबतीमध्ये त्यांचं मत ठामपणाने व्यक्त केलं होतं की बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये आपण सहभागी त्या ठिकाणी असलं पाहिजे। त्यामुळे चव्हाण साहेबांचा विचार किंवा त्यांनी ज्या भावना वेळोवेळी मांडल्या होत्या त्या साऱ्या गोष्टीचा विचार करत दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, मग त्यामध्ये आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, धनंजयजी मुंडे आहेत, बाबा आत्राम आहेत, अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 43 आमदारांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला। एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यातली जी काय लोकशाहीच्या माध्यमातून प्रक्रिया होती ती महत्त्वाची प्रक्रिया होती की निवडणूक आयोगाने सुद्धा आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं। घड्याळाचं चिन्ह आम्हाला त्या ठिकाणी दिलं। पक्ष ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखालचा आहे अशापेक्षा आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्याकडे ज्या काही बाबी त्या ठिकाणी प्रलंबित होत्या, याचिका होत्या, त्या याचिकांचा निकालमधल्या कालावधीमध्ये लागला आणि तो निकाल लागत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत कुठले आहे या संदर्भातला निर्णयसुद्धा त्या ठिकाणी दिला। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये एक याचिका करण्यात आलेली होती की निवडणूक आयोगाने दिलेला निकालच खारिज केला जावा, त्याला त्या ठिकाणी स्थगिती मिळावी, पण त्याही बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निकाल दिला। आणि एक बाब खरी आहे की घड्याळ चिन्ह वापरायला आम्हाला परवानगी देत असताना खाली आम्ही त्या पद्धतीचं एक लिहायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू, त्यामुळे त्या बाबतीमध्ये आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत। एक जी भूमिका घेतली की एनडीएमध्ये सहभागी व्हायचं आहे, विचारपूर्वक भूमिका घेतली। आमचा शिवछत्रपतींचा विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या विचारापासून तसुबाट न राहता आम्ही त्या विचारावरती काम करण्याचा ज्यावेळेला निर्णय घेतला, स्वाभाविकपणाने लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत।
महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्याची सुद्धा अधिसूचना निघालेली आहे. तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना ही 12 तारखेला निघेल. त्या अनुषंगानेही वैचारिक लढाई आहे. त्याच्यामुळे परिवार हा एक भाग वेगळा आला. वैचारिक लढाई, सिद्धांतावरती लढाई ज्या वेळेला होत असते त्यावेळेला मग त्या लढाईमध्ये जे का असेल त्याला सामोरं जायचं असतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.